हाय, हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? तुमचे सर्वांचे स्वाती यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. माझ्या चॅनलवर आधी शॉर्टचे व्हिडिओ होते. तुम्ही सर्वजण त्या व्हिडिओला पसंती देता, लाईक करता, सबस्क्राईब करता. तेव्हा मी ठरवले आहे तुम्हाला माझे डेली रुटीन शेअर करावं. म्हणून मी आजपासून तुम्हाला डेली रुटीन शेअर करणार आहे. तुम्ही जसं माझ्या शॉर्ट्स व्हिडिओला लाईक करता, सपोर्ट करता, तसंच माझा लाँग व्हिडिओ पण सपोर्ट करावा. आता माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे. सकाळचे जे आवराआवर असते, घरात झाडून काढायचे असते, ते काम झाले आहे. रोज सकाळी मी कोमट पाण्यात लिंबू मध टाकून पित असते आणि नंतर 1 तासाने चहा पिते. हे रुटीन माझे रोजचे ठरलेले आहे. भले बाहेरगावी कुठे गेले तरी पण मला सकाळी मध आणि लिंबू जरी नाही भेटले ना, तरी कोमट पाणी लागतं. ही सवयच होऊन गेलेली आहे. त्याशिवाय चहा पिण्यातच मला मजा वाटत नाही. आधी कोमट पाणी आणि लिंबू प्यायचं आणि मगच चहा प्यायचा. आमच्या घरात आम्ही 4 जण आहोत, पण मला एकटीला चहा लागतो. बाकी कोणी चहा घेत नाही. आता तुम्ही म्हणत असताल ही चिमुकली कोण आहे? ही गोड चिमुकली माझ्या भावाची मुलगी आहे. ही इकडं कधी आली ना माझ्याकडे तर इथंच राहते. ती जातच नाही लवकर. 2-2, 3-3 दिवस राहत असते. तिला माझ्याकडं राहायला खूप आवडतं. सारखी तिकडं जरी गेली ना तरी म्हणत असते, "आतूकडं जायचं, आतूकडं जायचं." सारखी येत असते आणि थांब जायचं म्हटलं तरी जातच नाही लवकर. छान राहते ते इथे. तिला आवडतं माझ्याकडं राहायला. तिचा कसलाच त्रास नसतो. मस्त खाते, पिते, राहते, खेळते, रडत नाही, काही नाही. मस्त राहत असते ती. तिला दूध पाजलं आणि आता मी भाजीच्या तयारीला लागले. भाजी करावं म्हटलं आणि तिला टीव्ही लावून दिला आणि बसले तिचं खेळत. आता मूग शिजवून घेतली होती. मुगाची भाजी करायची होती. आमच्या घरात सुकी भाजी जास्त आवडते. पातळ भाजी नको म्हणतात खायला. आमच्या घरात खाण्याच्या बाबतीत ना खूप नखरे असतात. इनमीन 4च माणसं पण खूपच त्यांचे असतात नखरे खाण्याच्या बाबतीत. हे नको, ते नको, हे पाहिजे, ते पाहिजे. परत भाज्यावर पण डिपेंड असतं. भाज्या ज्या असतील त्याच्यावर ते म्हणतात, ह्याच्यावर भाकरी पाहिजे होती, त्याच्यात चपात्या पाहिजे होते. मग त्याप्रमाणे करावं लागतात मग. माझं काही नसतं. मला काही पण चालतं. भाकरी, भाजी, चपाती कोणतीही असली तरी जमतं. माझं काही नसतं. रोजच्या जेवणाचं ना त्यामुळे मला टेन्शनच असतं नेमकं काय करावं? भाजी कोणती करायची? त्याच्याबरोबर मग चपात्या काय लागतील का? काय भाकरी लागतील का? त्यांना विचारूनच करावं लागतं. मग आता ही भाजी करणार आहे, मग त्याच्याबरोबर काय पाहिजे? चपाती करायची का भाकरी करायची? त्यात मुलींचं वेगळंच. त्यात एका मुलीला भाकरी जमत नाही. तिला भाकरी नाही जमत. ती खातच नाही ती भाकरी असल्यावर. तिच्यासाठी चपात्या कराव्या लागतात. आता मी ह्या छोट्या चिमुकलीसाठी म्हणजे परीसाठी आमच्या चपाती करत होते. तिला चपाती आवडते गोड, साखर टाकून खात असते मस्त. मग तिच्यासाठी 2 चपात्या बनवल्या छोट्या-छोट्या आणि मग बाकीच्या चपात्या करून घेतल्या. तिला आवडतात ती खाते मग. आता बाहेर आमच्याकडं मांजर पण आहे ना, ती मांजरीसोबत बसली असेल खेळत. तिला मांजरी खूप आवडतात. आणि तिचे पप्पा पण येणार होते घ्यायला तिला. शाळेत जायचं होतं ना. आता तिचं आवरून द्यायचं आणि शाळेत पाठवायचं. म्हणून मग मी पटपट आवरून घेतलं. तिच्यासाठी पण गोड चपात्या बनवल्या आणि मग बाकीचे आमचे पण बनवून घेतले लगेच. म्हटलं नको तिला पण उशीर व्हायला आणि ह्यांचा पण टाईम झाला होता यायचा. ते जेवण करून जातील मग म्हटलं. त्यामुळे पटपट आवरून घेतलं आणि तिला पण घ्यायला भाऊ येणार होता ना, मग तिचं आवरून द्यायचं होतं पटपट. आता मी लाँग व्हिडिओला तर सुरुवात केलेली तर आहेच आहे. आता इथून पुढे तुम्हाला लाँग व्हिडिओ येतील आणि खूप दिवसापासून चाललं होतं माझं लाँग व्हिडिओ टाकायचं पण काही मुहूर्तच लागत नव्हत्या. पण आता म्हटलं चला करून तर बघू. केल्याने म्हणतात ना, केल्याने होतं आहे रे आधी केल्याची पाहिजे. तर म्हटलं चला सुरुवात तर करून बघूयात जमतंय की नाही. शॉर्ट्सचं जे चॅनल तर होतंच आहे. मग म्हटलं तर लाँग पण टाकून पाहूया. सुरुवात तर केलेली आहे. त्यासाठी तर तुमच्या सपोर्टची गरज आहे. त्यासाठी तुम्ही सपोर्ट करावा. लाईक करा, सपोर्ट करा आणि घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा. म्हणजे जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला येतील. मग ते शॉर्ट्सचे असो किंवा लाँगचे असो, ते तुम्हाला येतील पहिल्यांदा. तर होईल तेवढं मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. मग ते धार्मिक असो किंवा मोटिवेशनल असो किंवा एंटरटेनमेंटचे असो, कोणते असो, मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. माझे मिस्टर मला काय म्हणायचे, "तू कर, तुला आवडतंय ना व्हिडिओ टाकायला, बनवायला, तर कर मग." तर मग मलाच वाटायचं की जाऊ दे, नको. कुणाला आवडतील का नाही आवडतील, लोकं काय म्हणतील, मी व्हिडिओ टाकला तर सबस्क्रायबर वाढतील की नाही वाढतील, लाईक येतील का नाही येतील, असाच विचार करून मी मागं राहायचे. पण मी असा विचार केला की आपल्याला घरातून मिस्टरांचा सपोर्ट आहे, तर मग ते एवढं सपोर्ट करता येते, तर मग आपण एक पाऊल पुढे टाकायला काय हरकत आहे. करून तर बघूया काय होतंय, काय नाही आहे.
मग मी प्रयत्न केला आणि आता हा तुमच्या पुढे हा पहिला व्हिडिओ आलेला आहे आणि हा टाईम संध्याकाळचा आहे. मी चहा ठेवला आहे माझ्यासाठी. संध्याकाळी कधीतरी घेते चहा. संध्याकाळचं नाही एवढं काय मला वाटत चहाचं. पण सकाळी मला चहा लागतोच लागतो. स संध्याकाळी नसला तरी चालेल. संध्याकाळी कधी ग्रीन टी घेते, कधी चहा घेते. काही लोकं खूप चहाप्रेमी असतात. चहाला कंटाळतच नाही. दिवसभरात कधी द्या चहा तरी पितील. रात्री झोपायच्या टायमाला जरी दिला तरी चहा पितच राहतात. त्यांना कंटाळाच येत नाही. चहा म्हटलं की लगेच खुश. माझ्या गोड ताईंना आणि दादांना असं सांगावसं वाटत आहे की तुम्ही जो हा व्हिडिओ पाहत आहात ते अहिल्यानगरमधून पाहतात आहे आणि तुम्ही कुठून पाहतात ते मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मला समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत जातो. मी स्वाती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझं यूट्यूब चॅनल आहे शॉर्ट्सचा, पण आता आजपासून मी लॉंग व्हिडिओ टाकणार आहे. मी त्याच्यामध्ये लॉंग व्हिडिओ टाकणार आहे. जसं तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओला जसं सपोर्ट केलं आहे तसं ह्या व्हिडिओला पण सपोर्ट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.